हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग सुरुवात करूया बहरेल प्रेम कथेच्या पुढच्या भागाला. थोड्याच वेळात सोनालीच्या मोबाईलवर मेसेज ब्लिंक झाला. रितूचा होता, जे वाचून सोनालीच्या चेहऱ्यावर मिलियनवाली स्माईल आली. आता फक्त आणखी काही वेळ आणि ती बहीणजी जाईल सरळ इन होईल आणि मग सर आणि मी आमच्या मधात दुसरे तिसरे कुणीही नसेल. त्यानंतर मी सरांना लवकरच आपल्या मनातलं सांगेन. मला माहिती आहे आधी सर थोडे चिडतील, रागवतील आणि मला ऑफिस मधून काढण्याचा धाक देखील देते. पण काहीही झाले तरी मी आता मागे हटणार नाही. सोनाली मनातच कुजबुजली आणि पुन्हा आपलं ते गर्वाने भरलेलं थोबाड घेऊन अभिच्या जवळ येऊन उभी झाली. नाव इनफ, मीटिंग इज फिनिश बोलून अभि तडक उठून उभा झाला. तर तिथे असणारे सगळेच हादरून त्याला बघू लागले. पण तो कुणालाही न जुमानता सरळ त्या कॉन्फरन्स रूम बाहेर पडला आणि त्याने सरळ जाऊन वेदांतिकाचा फ्लोअर गाठला. आता त्याला ना कुठलेही सीसीटीव्ही फुटेज बघायची होती ना दुसरे काही. त्याला फक्त आपल्या प्रिन्सेसला आपल्या समोर बघायचं होतं. तेव्हा कुठे त्याच्या त्या धडधडणाऱ्या हृदयाला काय ती शांतता मिळणार होती. म्हणून तो सरळ तिकडे निघाला. इकडे कॉन्फरन्स रूम मध्ये आता सगळे सोनालीला ताडत होते. तर सोनाली मात्र गपगुमान उभी होती. तिला तर काय करावं आणि काय बोलावं ते सुचत नव्हतं. इकडे अभि जसा त्या फ्लोअरवर आला, एकूण एक एम्प्लॉय उठून उभा झाला. पण त्याची तिकडे लक्षच कुठे होती म्हणा. त्याची ती भिरभिरती नजर तर अगदी कासावीस होऊन आपल्या प्रिन्सेसला शोधत होती आणि तिला तिथे न बघून तर त्याचा जीव ती कंठाशी आला होता. तो तसा सरळ आपल्या तिथून आपल्या केबिन मध्ये गेला. मनात धाकधूक होतीच. प्रिन्सेसच्या काळजीने हातही थरथरत होते. हृदयाचा वेग असा काय वाढला होता जसे ते आताच निघून बाहेर येते की काय असंच त्याला वाटत होतं. इकडे स्टोर रूम मध्ये वेदांतिका आता पूर्ण खचली होती. घामाने तिचं पूर्ण अंग भिजलं होतं. आधीच तिची तब्येत बरी नसल्याने तिला खूप त्रास होत होता. तिथे येणाऱ्या त्या वासाने तिला मरमरून येत होतं आणि शेवटी वेदांतिका हरली आणि तिने तिथेच आपलं अंग ढिलं सोडून डोळे मिटून पडली. इकडे केबिन मध्ये अभि थोड्या वेळापूर्वीची फुटेज बघत होता, जिथे वेदांतिका रितू सोबत कुठेतरी जाताना त्याला दिसली. त्याने पटकन ती फुटेज फॉरवर्ड केली आणि समोरचं बघून त्याच्या रागात मुठी आवरल्या. त्याने जोरात ती नोट त्या काचेच्या टेबलवर आपटली. तसा तो टेबल सुद्धा त्याचा दरारा पाहून तडा गेला. त्याला आता रितूचा खूप राग आला होता, पण त्यापेक्षा त्याला त्याची प्रिन्सेस महत्वाची होती. म्हणून अभि तसाच रागात स्टोर रूमच्या दिशेने निघाला. थोड्याच वेळात तो तिथे पोहोचला सुद्धा. तसं त्याचं हृदय पुन्हा आपल्या प्रिन्सेसच्या काळजीने धडधडू लागलं. त्याने प्रिन्सेस प्रिन्सेस म्हणून हाक मारली, पण आतून कुठलाही रिस्पॉन्स आलेला नाही. बघून आता मात्र त्याच्या हृदयाचे ठोके जलद होऊ लागले आणि त्याने पिऊनला मोठ्याने आवाज दिला. त्याच्या आवाजात एक प्रकारची भीती होती. त्याचा तो आवाज ऐकून पिऊन घाबरतच त्याच्या जवळ आला. जा आणि स्टोर रूमची की घेऊन ये लवकर, अभि ओरडला. तसा पिऊन पळाला. इकडे बाहेर अभि सतत वेदांतिकाला आवाज देत होता. तसा तसा त्याचा श्वासांचा वेग वाढत होता. पिऊनने पटकन जाऊन चावी आणली. क्षणाचाही विलंब न करता अभिने ती त्याच्या हातून घेतली आणि डोळ उघडू लागला. त्याची ती घाई, तो घाबरटपणा बघून तर पिऊन त्याला थक्क होऊन बघतच राहिला. त्याचे ते थरथरणारे हात सांगत होते की तो आता किती घाबरला आहे. आजवर त्याला इतकं घाबरलेलं कधीच बघितलं नव्हतं. त्याचा आवाज ऐकून आता तिथे सोनाली आणि इतर स्टाफही जमला होता आणि अभिला तसं कासावीस बघून आता मात्र रितूची चांगलीच फाटली आणि ती भेदरलेल्या नजरेने सोनालीला बघू लागली. तर दाखवत जरी नसली तरी सोनालीची सुद्धा आतून तीच अवस्था होती. इतर स्टाफ सुद्धा तिथे काय घडत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. अभिने पटकन तो डोर उघडला.
पण समोरचं दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याचा श्वासच थांबला. समोर वेदांतिका निश्चित जमिनीवर कोसळली होती आणि तिच्या बाजूला असलेली ती रॅक आता जवळजवळ तिच्यावर पडण्याच्या तयारीत होती. ते बघून तर अभितचा डोकं सुन्न झालं आणि तो तसाच आत धावला. त्याच्या मागे कुणाल सुद्धा धावला. त्याला सुद्धा वेदांतिकाला तशा अवस्थेत बघून धक्काच बसला होता. अभिने पटकन वेदांतिकाला आपल्या हातात उचलून घेतली आणि बाजूला झालाच की ती रॅक एक जोराचा आवाज करत खाली पडली. थोडा वेळ जरी आपल्याला आणखी उशीर झाला असता तर विचार करूनच अभिच्या अंगावर काटा आला आणि त्याने आपल्या हातावर असलेल्या प्रिन्सेसला आपल्या हृदयाशी घट्ट चिपकवून घेतली. जे बघून स्टाफच्या तोंडाचा आ झाला तर सोनालीच्या मात्र रागात मुठी आवरल्या आणि ती तनतन करत निघून गेली. तर तिच्या मागे रितू सुद्धा गेली. अभि तसाच वेदांतिकाला उचलून त्या स्टोर रूम बाहेर पडला. कुणाल, कॉल द डॉक्टर. अभिने कुणालला ऑर्डर दिली आणि वेदांतिकाला घेऊन आपल्या केबिनकडे निघाला. प्रिन्सेस प्रिन्सेस. आता आल्या आल्या त्याने वेदांतिकाच्या गालावर थोपटायला सुरुवात केली. तिला तसं बघून त्याचा जीव किती तुटत होता हे आता त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यावरूनच समजत होतं. अभिने वेदांतिकाला केबिनमध्ये असलेल्या सोफ्यावर झोपवली आणि आता तो तिचे हातपाय घासत तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. सोबतच त्याचं लक्ष दाराकडे लागलं होतं. सोनाली. रितू सोनालीच्या केबिनमध्ये जोरात ओरडली. डोंट शाउट रितू. आधीच त्या बहनजीमुळे माझा मूड ऑफ झाला आहे. आधीच त्या बहनजीमुळे माझा मूड ऑफ झाला आहे. तू तू बघितलंस ना सरांनी तिला कसं आपल्या मिठीत घेतली होती जसं काही. बोलत सोनालीने जोरात आपल्या टेबलवर हात मारला आणि तिथलं सामान रागात फेकू लागली. तेच तेच मी तुला विचारायला आली. तुला माहिती होतं ना ती सरांच्या खूप क्लोज आहे ते आणि म्हणून तू मला ते करायला सांगितलं ना. रितू सोनालीवर नजर रोखत बोलली. तर सोनाली अजूनही रागात धुसफुसत होती. लोक सोनाली, तुझं त्या मुलीसोबत काय मॅटर आहे मला माहिती नाही. मी जे केलं ते तुझ्या सांगण्यावरून, म्हणून जर सरांनी काही ऍक्शन घेतली तर मी तर अडकणार, तू सुद्धा माझ्यासोबत अडकशील. बोलून रितू रागातच सोनालीच्या केबिन बाहेर पडली. इकडे थोड्याच वेळात कुणाल डॉक्टरांना घेऊन आला. तसं अभिने त्याला जायला सांगून डॉक्टरांना घेतलं. डॉक्टर प्लीज चेक कर, ते डोळेच उघडत नाही आहे. अभि म्हणाला. त्याच्या आवाजात काळजी, प्रेम, चिंता, भीती डॉक्टरांना स्पष्ट जाणवली. हो बोलत डॉक्टर वेदांतिकाजवळ गेले आणि तिला चेक करू लागले. तशा अभिच्या नजरा पुन्हा त्या दोघांवर फिरल्या. मिस्टर पाटील, त्यांची काही मेडिकल हिस्ट्री आहे का डॉक्टरांनी विचारलं. तसं अभिने त्यांना वेदांतिकाबद्दल सांगितलं, म्हणजे आतापर्यंत जे त्याला माहिती होतं. म्हणून डॉक्टर पुन्हा वेदांतिकाला चेक करू लागले. डॉक्टर, मिस्टर पाटील, मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे, थोड्या वेळात शुद्धीत येतील. पण काय डॉक्टर, काही सिरियस आहे का. अभि काळजीयुक्त सुरात बोलला. डॉक्टर, मिस्टर पाटील, तुम्ही त्यांना शुद्ध आली की हॉस्पिटलला घेऊन या. त्यांच्या टेस्ट कराव्या लागतील, तरच मी काही सांगू शकेल. आणि हो, अगोदर त्यांना काही खायला द्या. बाकी बोलूच नंतर. येतो मी. बोलून डॉक्टर निघून गेले. तर अभि वेदांतिकाजवळ येऊन तिचा हात हातात घेऊन बसला आणि तिच्या त्या कोमेजलेल्या चेहऱ्याला बघून त्यालाच हृदयात काहीतरी टोचत होतं. आय स्वेअर प्रिन्सेस, फक्त एकदा तू बरी हो, मग तुझी ही अवस्था करणाऱ्याला मी सोडणार नाही. बोलून अभिने हातात असलेल्या तिच्या हातावर आपले ओठ टेकवत दीर्घ चुंबन घेतलं. तसे 2 थेंब तिच्या हातावर पडले. आज तिला गमविण्याच्या भीतीने त्याचे तर श्वासच थांबले होते. अजूनही तो प्रसंग आठवून त्याच्या अंगाचा हरकाप उठत होता. पाटील निवास. चल ज्योती. साधना ज्योतीच्या खोलीत येत बोल. तशी ज्योती चकित होऊन तिलाच बघू लागली. ज्योती, वहिनी, अगं कुठे. साधना. ज्योती, अगं अशी काय म्हणतेस, मगाशी बोलले ना मी तुझ्यासोबत हॉस्पिटलला येणार.
ते ऐकून आता मात्र ज्योतीच्या कपाडावर भीतीची हलकीशी रेष उमटली. साधना, चल उशीर नको व्हायला, बोलून साधना निघाली. तर ज्योती अजूनही तिथेच उभी होती. अगं येतेस ना, चल लवकर. साधना ज्योतीला अजूनही तिथेच उभी बघून वरून म्हणाली आणि सोबत चलण्याचा इशारा केला. तशी ज्योती हळूहळू पावलं टाकत साधनाच्या मागे निघाली. ज्योती, ही वहिनी पण ना जरा जास्तच, नको तिथे डोकं खुपसायला लागली आहे. हिचं काहीतरी करावं लागेल, ज्योती मनात बोलली आणि साधनाला रागात बघू लागली. हॅलो, मी हॉस्पिटलमध्ये निघाली आहे बहिणीसोबत. कदाचित तिला माझ्यावर डाऊट आला आहे. प्लीज काहीतरी मॅनेज कर. ज्योतीने मोबाईलवरून कुणाला तरी मेसेज केला. थोड्याच वेळात तिकडून ओके असा रिप्लाय आला, जे बघून ज्योतीने एक सुस्कारा सोडत रिलॅक्स केलं. वहिनी, तू जे शोधू पाहतेस ते तुला कधीच करणार नाही. ज्योती साधनाला बघत मनात बोलून कुटील हसली. पण कदाचित ज्योती ही विसरली की पापाचा घडा कितीही मोठा असला तरी एक ना एक दिवस तो नक्कीच भरतो आणि मग त्याला फुटण्या वाचून कुणीही अडवू शकत नाही. आता ज्योतीचा सुद्धा पापाचा घडा भरत आलेला आहे. तो सुद्धा लवकरच फुटेल. तोपर्यंत हिला आपल्या मनातले फुटाणे फोडू द्या. एपिग्राफ ऑफ कंपनी, अभिचं केबी. इकडे आता हळूहळू वेदांतिकाने आपल्या पापनाची उघडझाप करायला सुरुवात केली. तसा अभि पटकन सावरत तिच्या जवळ झुकला. अभि, प्रिन्सेस, बच्चा, आर यू ओके? तो वेदांतिकाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला. वेदांतिका अहो, एकदम हळूवार बोलली. तिचा तो नाजूक आवाज ऐकून आता कुठे जाऊन अभिला थोडं बरं वाटलं. त्याने तिला आधार देत उठायला मदत केली. वेदांतिकाने जसं त्याला आपल्या समोर बघितलं, ती पटकन त्याच्या मिठीत शिरली. तिची अवस्था समजून अभिने सुद्धा तिला काळजाशी लावलं. वेदांतिका अहो, मला खूप खूप भीती वाटत होती. मला वाटलं ती काहीतरी विपरीत बोलण्या अगोदर अभिने तिच्या ओठांवर बोट ठेवून शांत केलं. काय, तसं काही होणार नाही. माझी प्रिन्सेस नेहमीच माझ्या हृदयाजवळ असेल, कायम, बोलत अभिने तिच्या केसांवर दीर्घ चुंबन घेतलं. थोड्या वेळापूर्वी त्याला सुद्धा तीच भीती वाटत होती, जी बोलता बोलता त्याची प्रिन्सेस थांबली होती. पण ही वेळ कुणामुळे आली आहे हे तो आता बघणार होता. कोण आहे जो त्याच्या प्रिन्सेसच्या जीवावर उठला आहे? त्याला तो नक्की शिक्षा देणार होता. आणि हाच विचार करून आता त्याची पकड वेदांतिकाच्या पाठीवर घट्ट होत होती. तर वेदांतिका सुद्धा डोळे मिटून त्याची ती मिठी अनुभवत होती. तीच तर होती तिची सगळ्यात सेफ जागा. प्रिन्सेस, बच्चे थोडं खाऊन घे, तो तिला थोडं दूर करत म्हणाला आणि तिच्या हातात ज्यूसचा ग्लास दिला, जो त्याने थोड्या वेळापूर्वीच मागून घेतला होता. वेदांतिका त्याला बघत बघत ती पीत होतीच की अचानक तिचे भाव बदलले. तिचा हात आपल्या तोंडावर आला आणि ती पळतच केबिनमध्ये असलेल्या रूममध्ये गेली. अभि तिला तसं बघून तो सुद्धा धावतच तिच्या मागे गेला. तर आता वेदांतिका तिथे बेसिनमध्ये उलटी करत होती. अभि वेळ न घालवता तिच्या पाठीमागे गेला आणि तिच्या पाठीवर हात फिरवू लागला. उलटी झाली तसं त्याने वेदांतिकाचं तोंड वॉश करून दिलं आणि ते स्वच्छ करून तो तिथून बाहेर पडला. त्याला आता वेदांतिका फार थकलेली दिसत होती. चेहरा सुद्धा कोमेजलेला दिसत होता. बस, आपण आताच डॉक्टरांकडे जात आहोत, तो वेदांतिकाला निरखून बघत म्हणाला आणि तिच्या हाताला धरून केबिन बाहेर पडला. काय झालं असेल वेदांतिकाला? ज्योतीचं सत्य आणेल का साधना बाहेर? आता काय शिक्षा करेल अभि सोनालीला? जाणून घेण्यासाठी कथेचे समोरचे भाग नक्की वाचत राहा. सोबतच आपल्या कथा मंथन चॅनलवर सुरू असलेली तू तिथे मी कथा नक्की वाचा. कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करून फॉलो करा. कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंटमुळे मला समोरचे भाग लिहायला उत्साह मिळतो. धन्यवाद.